नमस्कार. उत्कृष्ट सुगरणींसाठी खूपच महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1. घरात ढेकणांनी थैमान घातले आहे तर हा उपाय नक्की करून बघा. यासाठी लाल मिरची पूड, किसलेलं आलं, ओव्याचे तेल आणि 1 कप पाणी हे सगळे व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून 2 ते 3 दिवस हा स्प्रे ढेकून असणाऱ्या ठिकाणी मारा. त्वरित ढेकणांचा खच तुम्हाला पडलेला दिसून येईल. टिप नंबर 2. कपड्यांवर पडलेले हट्टी डाग काढण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि डाग असलेल्या भागावर लावा आणि काही वेळ राहू द्या. नंतर वॉशिंग ब्रशने कापड चांगले घासून घ्या. असे केल्याने डाग लगेच निघून जातील आणि कापड नवीन सारखे चमकू लागेल. टिप नंबर 3. काळा कुट्ट झालेला टॉवेल नव्यासारखा चकचकीत करण्यासाठी 1 कप व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून यात तासभर मळकट झालेला टॉवेल भिजत घाला. याने टॉवेलमधील बॅक्टेरिया, डाग आणि दुर्गंधी नष्ट होते. व्हिनेगरमुळे टॉवेलच्या धाग्यांना चमक येते आणि बेकिंग सोडामुळे टॉवेल अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसतो. टिप नंबर 4. घरात फिरणाऱ्या उंदरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडे पेपरमिंट टाकून हे बोळे घरातील सर्व कोपऱ्यात टाका. त्याने तेथे उंदीर येणार नाहीत, पळून जातील. या वासाने त्यांचा श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात. टिप नंबर 5. आतून बुळबुळीत झालेल्या पाण्याच्या बाटल्या साफ करण्यासाठी गरम पाण्यात 2 चमचे मीठ घाला आणि बाटलीत हे पाणी ओता. बाटली बंद करून 5 ते 10 मिनिटे चांगले हलवा. मिठामुळे बाटलीत जमा झालेली घाण, फंगल आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. यानंतर बाटली चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवा. ही पद्धत विशेषतः स्टीलच्या बाटल्यांसाठी उपयुक्त आहे. टिप नंबर 6. किंवा बाटलीमध्ये चमचाभर कच्चे तांदूळ व थोडे पाणी ओता आणि बाटली बंद करून चांगले हलवा. तांदूळ बाटलीच्या आतल्या भागात घासले जातात, ज्यामुळे जमा झालेली घाण आणि कचरा साफ होतो. यानंतर बाटली स्वच्छ पाण्याने धुवा. टिप नंबर 7. फ्रीजच्या दरवाजाचे रबर खराब आणि सैल झाल्यामुळे आपल्याला भरमसाठ वीज बिल येते. अशा वेळी 1 वाटी व्हिनेगर पाण्यात मिसळून त्यात कापड बुडवून घ्या आणि त्याने रबर गॅस्केट स्वच्छ करा. व्हिनेगरमध्ये असलेले अम्ल घटकामुळे घाण, चिकट पदार्थ आणि बुरशी काढून टाकण्यात मदत होते. व्हिनेगरचा चिकटपणा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी नंतर स्वच्छ पाण्याने गॅस्केट पुसून घ्या. हे केल्याने रबर एकदम चकाचक होईल. टिप नंबर 8. झुरळांपासून मुक्ती हवी आहे तर काळी मिरी, कांदे आणि लसूणची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याच्या वासाने झुरळ घर सोडून पळून जातील. टिप नंबर 9. थोडेसे नारळाचे तेल पाण्यात मिसळा आणि त्या पाण्याने फ्लोअर क्लिनिंग करा. यामुळे फ्लोअरवर असलेले पाण्याचे चिकट डाग दूर होतात आणि तुमच्या घरच्या फ्लोअरला एक नैसर्गिक चमक मिळते. हा उपाय महिन्यातून एकदा करून बघा. टिप नंबर 10. शेंगदाणे भाजून त्याची सालं किचनमध्ये न उडवता झटपट काढण्यासाठी फक्त भाजलेले शेंगदाणे स्वच्छ कोरड्या डब्यात भरून चांगले हलवा. असे केल्याने सर्व साले निघून शेंगदाणे वेगळे होतील. मग फक्त शेंगदाणे काढा आणि सालं न पसरवता डस्टबिनमध्ये फेकून द्या. या दोन्ही युक्त्यांमुळे स्वयंपाकघरातील तुमचे काम हलके होईल आणि कामही लवकर होईल. टिप नंबर 11. घरातील लाल मुंग्या पळवून लावण्यासाठी पीठ आणि मीठ एकत्र करून मुंग्या असणाऱ्या जागेवर टाका. काही वेळातच सर्व मुंग्या पळून जातील. टिप नंबर 12. नवीन भांड्यांवरील स्टिकर काढण्याचा प्रयत्न करताना गरम पाणी वापरा. जर तुम्ही स्टीलवर गरम पाणी ओतले आणि ते काही मिनिटे सोडले आणि नंतर कापडाने घासले तर स्टिकर सहजपणे काढता येईल. टिप नंबर 13. घरमाशांना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण घर स्वच्छ ठेवतो किंवा दरवाजे बंद ठेवतो. असे बरेच उपाय करतो. असे असूनही घरमाशा घरात येतातच. त्यावर जालीम उपाय म्हणून कापसाच्या बोळ्याला एक उग्र वास असलेल्या तेलामध्ये बुडवून
दरवाजाजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतात. हा उपाय करून पहा, माशा त्वरित पळून जातील. टिप नंबर 14. बाथरूममधील चिकट, बुळबुळीत व डागांनी पांढरी पडलेली प्लास्टिकची बादली चकाचक करण्यासाठी फक्त आपल्याला 1 वाटी हार्पिक लागेल. ते एखाद्या ब्रशच्या मदतीने बादलीवर लावून घ्या आणि 5 मिनिटे बादलीमध्ये मुरून द्या. काही वेळानंतर बादलीतील घाण फेसासोबत वर आलेली दिसेल. मग एका प्लास्टिकच्या काथ्याने किंवा ब्रशने बादली स्वच्छ हलक्या हाताने घासून घ्या आणि कमाल बघा. टिप नंबर 15. स्टीलची बादली खूप दिवस धुतली नाही की काळी पांढरी पडते. डाग आणि बुळबुळीतपणामुळे ती वापरायची इच्छा सुद्धा होत नाही. अशा वेळी फक्त मीठ, लिंबू किंवा लिंबू सत्व, खायचा सोडा, विनेगर या साध्या घरगुती गोष्टी मिसळून बादलीवर घासा. काही मिनिटातच हिऱ्यासारखी लख्ख चमकेल बादली. टिप नंबर 16. घरात पाली दिसत आहे तर कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र मिसळून लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल. टिप नंबर 17. या महागाईच्या काळात थोडी गॅसची बचत करण्यासाठी डाळी, तांदूळ शिजवायला कुकरचा वापर करा. काही खाद्यपदार्थ भिजवल्यास गॅसची बचत होते. उदाहरणार्थ चणे आणि बीन्स सारख्या गोष्टी रात्रभर भिजवल्याने गॅसचा वापर कमी होतो. कमी पाण्यात अन्न शिजवावे, याने इंधनाची बचत होते. जर तुम्ही जास्त पाणी वापरत असाल तर पदार्थ घट्ट करण्यासाठी जास्त गॅस वाया जातो. गॅसचे बर्नर वेळोवेळी स्वच्छ करा. कमी आचेवर आणि झाकण ठेवून अन्न शिजवा. टिप नंबर 18. किलोभर लसूण काही मिनिटात सोलण्यासाठी एक तवा घेऊन गरम करा. त्यावर लसूण घालून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यात 1 चमचा मीठ घाला आणि पुन्हा लसूण 5 ते 6 मिनिटे भाजा. यानंतर एका कॉटनच्या रुमालात लसूण काढून घ्या आणि रुमाल दुमडून लसूण चांगला चोळून घ्या. रुमाल उघडल्यावर सर्व लसणाच्या साली तुम्हाला वेगळ्या झालेल्या दिसतील. टिप नंबर 19. कारल्याच्या भाजीचा कडूपणा कमी करण्यासाठी कारलं कापल्यानंतर ते दह्यात बुडवून सुमारे तासभर ठेवा. यानंतर कारले धुवून त्याची भाजी किंवा तुमच्या आवडीची कोणतीही डिश तयार करा. यामुळे लहान मुलेही कारल्याच्या प्रेमात पडतील. टिप नंबर 20. प्लास्टिकचे पिवळे धम्मक, तेलकट व दुर्गंधीयुक्त डबे स्वच्छ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा आणि थोडे पाणी घालून पेस्ट तयार करून डब्यात चांगली पसरून घ्या. ही पेस्ट 1 ते 2 तास तशीच ठेवल्यानंतर डबा चांगला घासून धुवावा. यामुळे डब्बा आतून स्वच्छ तर होतोच आणि त्याची दुर्गंधी देखील निघून जाते. टिप नंबर 21. घरातील सगळी झुरळं गुदमरून पळतील घराबाहेर. यासाठी एका वाटीत 1 ते 2 कप पाणी घ्या. त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्या. नंतर अर्ध झाकण डेटॉल आणि अर्धा चमचा इनो किंवा बेकिंग सोडा घाला. हे पाण्यासारखे पातळ मिश्रण बनेल. त्यात कापसाचे गोळे भिजवून घ्या आणि संपूर्ण घरात ते ठेवा किंवा ते मिश्रण एका बॉटलमध्ये भरून संपूर्ण घरभर स्प्रे करा. यातील पदार्थांचा माणसाला कोणताही दुष्परिणाम होत नाही, पण झुरळं व पाली मात्र गुदमरून मरून जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चला तर या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.